पुढची बातमी आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आता एक मोठा निर्णय आलेला आहे। मुंबईमध्ये आता फक्त 40x40च्याच होर्डिंगला परवानगी दिली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। रेल्वेचे मोठे होर्डिंग आता 40x40 करावे लागतील। स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आज महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि याविषयी बोलूयात, राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राजू, एक मोठा निर्णय, खरं तर घाटकोपर होर्डिंग जे होतं ते साधारणतः 120 फुटांचं होतं आणि त्यानंतर आता हा मोठा निर्णय 40x40च होर्डिंग आता लावायला परवानगी। पाहतोय आपण घाटकोपरची दुर्घटना झाली, यामध्ये अनेकांचा जो आहे तो निष्पापणे जीव गेला आणि त्यानंतर कुठतरी हे सगळं प्रकरण समोर आलं। खरं तर मुंबई महापालिकेच्या गाईडलाईननुसार 40x40 होर्डिंग आहे ते मुंबईत लावता येतात, मात्र रेल्वे किंवा इतर जे काही विभाग आहेत यांच्यामध्ये मर्यादा नव्हती, ते 120x120 पर्यंत होते आणि ही घटना घडल्यानंतर जे आहे ते रेल्वेच्या अनेक होते का ते 120x120 आहेत। त्या संदर्भात काय करायचं असा निर्णय जो आहे, ज्यावेळेस ही चर्चा झाली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की स्थानिक पातळीवरती आपत्ती व्यवस्थापन विभागाने हे घ्यावं। बैठक पार पडली। या बैठकीला मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, म्हाडाचे अधिकारी होते आणि त्यामध्ये ठरलेलं आहे की 40x40 पर्यंतच मुंबईमध्ये होर्डिंग असतील। आता जे मोठे होर्डिंग आहे ते 120x120 त्याचे सुद्धा आकार जो आहे तो 40x40 करावा असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये यापुढे 40x40 होर्डिंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अगदी धन्यवाद राजू या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।